प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मनोज जरांगे पाटलांची आज पत्रकार परिषद। छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचारानंतर आज अंतरवालीला जाण्यासाठी होणार रवाना। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची बोलावली बैठक। रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर। शहरातील विविध विकास कामांसंदर्भात बैठक। संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। ज्यांच्याकडे नोंद त्यांनाच कुणबी दाखले मिळणार, सरसकट दाखले मिळणार नाहीत। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य तर ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नसल्याचं फडणवीसांचं आश्वासन। भाजप खासदारांच्या चर्चा संमेलनात आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा। पंतप्रधान मोदी चर्चासत्रातल्या शेवटच्या सत्रात करणार संबोधित। मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार आणखी सुसह्य। 2856 एसटी डब्यांच्या खरेदी आणि देखभालीसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं निविदा केली जाहीर। हिमाचल प्रदेशच्या मंडी आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा ढगफुटी। दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद, तर पुढील 48 तासांसाठी गुजरात आणि राजस्थानला हवामान विभागाचा रेड अलर्ट। रशियाचा युक्रेनवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला। 805 ड्रोन्स आणि 13 मिसाईल्स डागली युक्रेनवर, 13 जणांचा मृत्यू। आणि भारतानं चौथ्या वेळेस जिंकला आशिया कप। दक्षिण कोरियाचा फायनलमध्ये केला 4-1 पराभव। वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ ठरला पात्र। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 9 वाजता आहेत। या बुलेटिनमध्ये सुरुवातीला मोठी बातमी आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार आहे। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर ते अंतरवाली सराटीत जाणार आहेत। त्यानंतर नारायणगडावरती जाऊन दर्शन घेणार आहेत। मुंबईतील आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयात दाखल केलं होतं। आणखी एक मोठी बातमी। मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक होणार असून राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या GRला ओबीसी नेत्यांसोबतच समाजाचा विरोध आहे। सरकारच्या GRमुळे ओबीसींचं नुकसान झाल्याचा आरोप ओबीसी नेते करतायत। दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे। सरसकट कुणबी दाखले कुणालाही दिले जाणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। पुरंदरमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या नव्या GRवरती भाष्य केलं। हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंदी असल्यामुळे ते स्वीकारलेलं आहे, मात्र ज्यांच्याकडे नोंदी आढळतील त्यांनाच कुणबी दाखले दिले जातील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्याचसोबत हे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले। ऐकूयात। मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे। सरसकट सर्टिफिकेट नाही, नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली। यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे। त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे, काहीही झालं
तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही. दरम्यान सरसकटच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऐकूयात. 2 सप्टेंबरचा जी आर हा ओबीसीच्या मुळावर घाव घालणारा जी आर आहे. सेम डेला 2 सप्टेंबरला पहिला जी आर ओबीसी साठी त्यामध्ये मराठा आणि मराठा कुणबी यामध्ये जो जी आर काढला गेला त्यात पात्र असा शब्दाचा प्रयोग होता. नंतर मात्र त्याच दिवशी अर्धा एक तासाने जी आर काढून पात्र हा शब्द वगळून म्हणजेच सरसकट याचा अर्थ त्या जी आरचा निघतो आणि त्यामध्ये प्रचंड मोठा नुकसान ओबीसी समाजाचं होईल अशी सगळी लोकभावना ओबीसी समाजाच्या नेत्यांची आहे.